हॅलो एव्हरीवन, दिस इज दीपक हियर. तर बघा मित्रांनो, तुम्हाला सांगून खूप आनंद होत आहे. आपला 80 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स शिकवून पूर्ण झालेला आहे आणि आजपासून आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवल डेली 10 सेंटेन्सची प्रॅक्टिस घेणार आहोत. आणि जे पण विद्यार्थी आपल्या क्लासला आज नवीन जोडले गेलेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीला आपला जो स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे तो सुरुवातीपासून तर एंड पर्यंत पूर्ण बघायचा. त्यामुळे काय होईल माहिती का, इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला जी काही अडचण असेल ती तुमची क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला टेन्स बद्दल काही अडचण आहे तर टेन्स बद्दलची जी अडचण आहे ती त्या ठिकाणी तुमची क्लिअर होईल. समजा तुम्हाला मॉडेल वर्ब बद्दल काही अडचण आहे, मॉडेल वर्ब कोणते म्हणजे तुम्हाला कॅन, कुड, मे, माइट हे काय मॉडेल वर्ब आहे त्याबद्दल समजा तुम्हाला काही अडचण असेल तर त्या ठिकाणी ती तुमची क्लिअर होईल. एवढंच नाही तर त्या ठिकाणी मी एक्सप्रेशन सुद्धा घेतलेले. फॉर एक्झाम्पल, फॉन्ड ऑफ, अफ्रेड ऑफ, रेडी टू, हे सर्व एक्सप्रेशन मी त्या ठिकाणी घेतलेले. अजून खूप सारे एक्सप्रेशन त्या ठिकाणी घेतलेले. एवढंच नाही तर अजून बाकी अजून माहिती का, जे बेसिक स्ट्रक्चर असतात कारण इंग्लिश लँग्वेजमध्ये इंग्लिश बोलण्यासाठी जे एकदम बेसिक स्ट्रक्चर असतात, छोटे छोटे स्ट्रक्चर असतात, ते स्ट्रक्चर पण मी त्या ठिकाणी कव्हर केलेले आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीपासून तर एंड पर्यंत पूर्ण आपला कोर्स बघायचा आहे. त्यानंतरच तुम्ही आपल्या ह्या प्रॅक्टिस सेशनला सुरुवात करायची आहे. तर चला जास्त वेळ न घेता आपल्या प्रॅक्टिस सेशनला सुरुवात करूया. लेट स्टार्ट द प्रॅक्टिस सेशन. तर बघा, या ठिकाणी फर्स्ट मी तुम्हाला काही क्वेश्चन्स आणि काही सेंटेन्स या ठिकाणी लिहून दिलेले. तर तुम्हाला फक्त हे 10, आता तुम्हाला फक्त या ठिकाणी असं वाटतं फक्त 10 वाक्य, पण नाही, यावर मी तुम्हाला बरंच काही सांगेल, बरंच काही तुम्हाला माहिती दिली यामध्ये सुद्धा. तर बघा, फर्स्ट या ठिकाणी क्वेश्चन आहे, तुम्ही कुठे होते काल. आपण म्हणतो कधी कधी तुम्ही कुठे होते काल. बघा, ज्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये असा क्षण येईल की तुम्हाला हे वाक्य म्हणायचं असेल की तुम्ही कुठे होते काल, तर त्या ठिकाणी कसं म्हणायचं म्हणजे इंग्लिशमध्ये, वेअर वर यू यस्टरडे. वेअर वर यू यस्टरडे, तुम्ही कुठे होता काल. कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, वेअर वर यू यस्टरडे, तुम्ही कुठे होता काल. बघा, वेअर वर यू यस्टरडे. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, वेअर वर यू यस्टरडे, तुम्ही कुठे होता काल. वेअर वर यू यस्टरडे. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, वेअर वर यू यस्टरडे, तुम्ही कुठे होते काल. याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही कुठे होते काल. म्हणतो ना आपण कधी, तुम्ही कुठे होते काल. वेअर वर यू यस्टरडे, हेच वाक्य म्हणायचं इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी, वेअर वर यू यस्टरडे. त्यानंतर बघा, नेक्स्ट सेंटेन्स गेले आता या ठिकाणी. कोणतं सेंटेन्स आहे, मला तुला भेटायचं होतं. मला तुला भेटायचं म्हणतो ना आपण इंग्लिशमध्ये, मला तुला भेटायचं होतं. तर काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, आय हॅड टू मीट यू. आय हॅड टू मीट यू, मला तुला भेटायचं होतं. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी, आय हॅड टू मीट यू. आय हॅड टू मीट यू. आय हॅड टू मीट यू, याचा अर्थ आहे मला तुला भेटायचं होतं. आय हॅड टू मीट यू. बघा, नेक्स्ट वाक्य आपलं, मला तुझ्याशी बोलायचं होतं. मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणतो ना आपण कधी कधी, मला तुझ्याशी बोलायचं होतं. बघा, लाईफमध्ये कधी तुम्हाला असं वाक्य म्हणायचं असेल, मला तुझ्याशी बोलायचं होतं, तर काय म्हणणार इंग्लिशमध्ये, आय हॅड टू टॉक टू यू. आय हॅड टू टॉक टू यू, मला तुझ्याशी बोलायचं होतं. आय हॅड टू टॉक टू यू. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, आय हॅड टू टॉक. आय हॅड टू टॉक टू यू. आय हॅड टू टॉक टू यू, मला तुझ्याशी बोलायचं होतं. आय हॅड टू टॉक टू यू. समजतंय तुम्हाला, एकदम सिंपल, यामध्ये काही अवघड नाही. बघा, नेक्स्ट या ठिकाणी आता क्वेश्चन घेतलाय आपण, तुम्ही काय खात होते. आपण म्हणतोच हे वाक्य, तुम्ही काय खात होते, म्हणतो का नाही आपण, कधीही म्हणतो तुम्ही, बरोबर. बघा, तुम्ही कोणाला म्हणत असाल की तुम्ही काय खात होते, तर त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, व्हॉट वर यू इटिंग. व्हॉट वर यू इटिंग, तुम्ही काय खात होते. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, बघा, व्हॉट वर यू इटिंग. व्हॉट वर यू इटिंग, याचा अर्थ काय, तुम्ही काय खात होते. व्हॉट वर यू इटिंग. आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो मी, काय माहिती बघा, या ठिकाणी काय वर आहे. आता याला काय विद्यार्थी काय म्हणतात, वेअर म्हणतात. वेअर नाही मित्रांनो, ते काय माहिती का, वर. लग्नामध्ये माहिती का तुम्हाला, वर आणि वधू असते, तो वर शब्द जो आहे तो पकडायचा फक्त लग्नामधला वर, आणि याला म्हणायचं वर. याला काय म्हणायचं, वर म्हणायचं. याला कधीच वेअर नाही म्हणायचं. काय म्हणायचं, याला वर म्हणायचं. WERE, लक्षात ठेवा चांगलं, WERE म्हणजेच काय, वर, वेअर नाही. चला नेक्स्ट आपल्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. तर या ठिकाणी दिलंय बघा, तुम्ही मला कॉल केला होता का. तुम्ही मला कॉल केला होता का. तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो, डिड यू कॉल मी. डिड यू कॉल मी, तुम्हाला कॉल केला होता का. डिड यू कॉल मी. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, डिड यू कॉल मी. बघा, डिड यू कॉल मी, तुम्हाला कॉल केला होता का. याचा अर्थ काय, हा क्वेश्चन आहे, आणि क्वेश्चन जर असेल तर क्वेश्चन मार्क द्यायला कधीच विसरायचं नाही जीवनामध्ये. क्वेश्चन मार्क द्यायचंच, कारण हा काय क्वेश्चन आहे. तुम्ही मला कॉल केला होता का, तर सांगायचं डिड यू कॉल मी. काय म्हणतात त्या ठिकाणी, डिड यू कॉल मी, तुम्हाला कॉल केला होता. डिड यू कॉल मी, तुम्हाला कॉल केला होता का. डिड यू कॉल मी. डिड यू कॉल मी, अशा पद्धतीने. चला नेक्स्ट आपला क्वेश्चनकडे जाऊ आपण. बघा, तुम्ही मला कॉल करत होते का. तुम्ही मला कॉल करत होते का. आता हा क्वेश्चन कशातला आहे, पास्ट टेन्स मधला आहे, आणि पास्ट टेन्स मध्ये क्रिया चालू होती त्यावेळेस. तुम्ही मला कॉल करत होते का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वर यू कॉलिंग मी. वर यू कॉलिंग मी. काय म्हणतात त्या ठिकाणी बघा, वर यू कॉलिंग मी. वर यू कॉलिंग मी. तुम्हाला कॉल करत होते का, याचा अर्थ काय, तुम्हाला कॉल करत होते का. आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो या ठिकाणी परत बघा,
आता या ठिकाणी तुम्ही म्हणसान सर कॉलिंगचा यूज का करता तुम्ही, कॉल का नाही टाकत, नुसतं कॉल वर यू कॉल मी असं का नाही टाकत, कॉलिंगच का टाकता? कारण तुम्हाला सांगतो ज्या वेळेस माहिती का एखादी क्रिया ही सुरू असते त्यावेळेस आपल्याला V4 चा यूज करावा लागतो. आणि V4 कशाला म्हणायचं असतं ते तुम्हाला सांगतो बघा. त्या ठिकाणी V4 कशाला म्हणायचं असते माहिती का? बघा समजा एखादा वर्ब आहे, कोणता आपण घेऊ वर्ब, गो घेऊ आपण. गोचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? गो म्हणजेच जा. आता प्लस ज्यावेळेस आपण यामध्ये ING पुट करतो त्यावेळेस काय तयार होते माहिती का? गोईंग तयार होते. आणि गोईंगचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? गोईंग म्हणजे जाणे. काय तो गोईंगचा अर्थ? जाणे. आता याला म्हणायचं असतं V4, याला म्हणतो आपण V4. समजलं? गोईंग हा जो आहे ना याला म्हणतो V4. ज्यावेळेस एखादी क्रिया सुरू असते त्यावेळेस आपण V4 चा यूज करतो. म्हणून या ठिकाणी आपण कॉलिंगचा यूज केलाय. कॉलचा ना यूज करता कशाचा यूज केलाय? कॉलिंगचा. कारण या ठिकाणी एखादी क्रिया सुरू आहे. तुम्ही मला कॉल करत होते का? पास्ट टेन्स मध्ये क्रिया चालू होती त्यावेळेस सुरू होती. त्यावेळेस ते बोलत होते तुम्ही मला कॉल करत होते का? ज्यावेळेस एकमेकांशी ते संवाद साधत असतील त्यावेळेस कॉलिंग, म्हणून आपण कॉलिंगचा यूज करतो. डू यू अंडरस्टँड? आर यू गेटिंग माय पॉईंट? तुम्हाला माझा मुद्दा कळतोय ना? कमेंटमध्ये सांगा येस और नो. तर बघा या ठिकाणी आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. तू मला कॉल करशील का? आता बघा फ्युचरमध्ये गेलो आपण. तुम्हाला कॉल करशील का? तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कॉल करशील का? एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं तुम्हाला कॉल करशील का? तर कसं म्हणणार मी? विल यू कॉल मी? विल यू कॉल मी? तुम्हाला कॉल करशील? विल यू कॉल मी? तुम्हाला कॉल करशील का? विल यू कॉल मी? अशा पद्धतीने विल यू कॉल मी, तुम्हाला कॉल करशील का? काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? विल यू कॉल मी? विल यू, बघा विल यू कॉल मी, तुम्हाला कॉल करशील का? याचा अर्थ काय? तुम्हाला कॉल करशील का? विल यू कॉल मी? विल यू कॉल मी? नेक्स्ट सेंटेन्स बघा या ठिकाणी. आता नेक्स्ट सेंटेन्स नाही, क्वेश्चन आहे. तुम्ही मला कॉल करू शकता का? आता या ठिकाणी मॉडेल वर्बचा यूज केलेला आहे. कशाचा यूज केलेला आहे? मॉडेल वर्बचा. ज्या विद्यार्थ्याने आपला कोर्स बघितला असेल त्याला समजेल मॉडेल वर्ब काय आहे. तर या ठिकाणी कॅनचा यूज केलेला आहे. शकता म्हणजेच काय? कॅन. तर बघा तुम्ही मला कॉल करू शकता का? कॅन यू कॉल मी? काय म्हणणार इंग्लिशमध्ये? कॅन यू कॉल मी? काय म्हणणार इंग्लिशमध्ये? कॅन यू कॉल मी? कॅन यू कॉल मी? तुम्हाला कॉल करू शकता का? आता या ज्या एका वाक्यावर आपण 4 वाक्य तयार करू शकतो. कसे तुम्हाला सांगतो आता बघा. तुम्हाला कॉल करू शकत नाही का? तुम्हाला कॉल करू शकत नाही का? कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? कांट यू कॉल मी? कांट यू कॉल मी? तुम्हाला कॉल करू शकत नाही का? कांट यू कॉल मी? अशा पद्धतीने फक्त तुम्हाला कॅनच्या ऐवजी काय करायचंय? कांटचा यूज करायचंय. कांट यू कॉल मी? तुम्हाला कॉल करू शकत नाही का? आता समजा मला असं म्हणायचंय मी तुम्हाला कॉल करू शकतो. आय कॅन कॉल यू. मी तुम्हाला कॉल करू शकत नाही. आय कॅन नॉट कॉल यू. परत तुम्ही असं म्हणू शकता आय कांट कॉल यू. मी तुम्हाला कॉल करू शकत नाही. किंवा तुम्ही असं म्हणू शकता आय कॅन नॉट कॉल यू. अशा पद्धतीने समजलं तुम्हाला? नेक्स्ट या ठिकाणी आपण क्वेश्चन बघू. आता तुम्ही मला कॉल करत आहे का? आता बघा प्रेझेंट टेन्स मध्ये येतोय. तुम्हाला कॉल करत आहे का? तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? आर यू कॉलिंग मी? आर यू कॉलिंग मी? काय म्हणणार आपण? आर यू कॉलिंग मी? बघा आर यू कॉलिंग, आर यू कॉलिंग मी? आता तू म्हणसान सर सर्व कॉलिंग वरच घेतलं का काय? पण तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक सेंटेन्स, प्रत्येक क्वेश्चन हा वेगळा आहे. बघा तुम्ही मला कॉल करत आहे का? आर यू कॉलिंग मी? अशा पद्धतीने. आता नेक्स्ट या ठिकाणी सेंटेन्स दिले मला तुम्हाला भेटायचं आहे. मला तुम्हाला भेटायचंय. रिअलिटी. मला तुम्हाला भेटायचंय, मला तुमच्याशी बोलायचंय. रिअलिटी. मला कमेंटमध्ये मेसेज करत जा. ठीक आहे, आपल्याला बोलायचंय, संवाद साधायचंय, स्पीकिंग झाली पाहिजे आपल्यामध्ये. मला तुम्हाला भेटायचं आहे. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? आय वॉन्ट टू मीट यू. आय वॉन्ट टू मीट यू. मला तुम्हाला भेटायचं आहे. आय वॉन्ट टू मीट यू. बघा आय वॉन्ट टू मीट, आय वॉन्ट टू मीट यू. मला तुम्हाला भेटायचं आहे. आता हे जे वाक्य आहे का नाही, या वाक्यावर आपण अनेक वाक्य तयार करू शकतो. कशी बघा तुम्हाला सांगतो. आता समजा मला म्हणायचंय मला तिला भेटायचं आहे. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय वॉन्ट टू मीट हर. मला तिला भेटायचंय. मला त्याला भेटायचंय. आय वॉन्ट टू मीट हिम. मला त्याला भेटायचंय. आय वॉन्ट टू मीट हिम. मला त्याला भेटायचंय. मला त्याला बोलायचंय. मला त्याला बोलायचंय. आय वॉन्ट टू टॉक टू यू. मला त्याला आय वॉन्ट टू टॉक टू हिम. मला त्याला बोलायचं आहे. अशा पद्धतीने. मला तुला बोलायचं असेल तर कसं म्हणणार? मला तुम्हाला बोलायचं आहे. आय वॉन्ट टू टॉक टू यू. आय वॉन्ट टू टॉक टू यू. मला तुला बोलायचं आहे. अशा पद्धतीने. समजलं असेल तुम्हाला? एकदम सिंपल आहे. यामध्ये काही अवघड नाहीये. फक्त थोडीफार प्रॅक्टिस करत राहा. आणि हा जो आपला कोर्स आहे आणि तो सुरुवातीपासून एंडपर्यंत पूर्ण बघा. त्यावेळेस तुमच्या ब्रेनमध्ये जसं घर बांधण्यासाठी कसं रॉ मटेरियल लागतं आपल्याला, विटा, गिट्टी, सिमेंट, रेती, तसं रॉ मटेरियल मी तुम्हाला त्या स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये दिलंय. त्यावेळेस तुमची बिल्डिंग उभी राहील इंग्लिशची, इंग्लिश लँग्वेजची, ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश बोलसाल. अदरवाईज सोपं नाही आहे इंग्लिश बोलणं. खूप सारे युट्यूबर आहेत. ते युट्यूबर काय करतात? तुम्हाला सेंटेन्स देतात, डेली यूज सेंटेन्सेस. असं जर डेली यूज सेंटेन्सेस पाहून जर कोणी पण इंग्लिश बोललं असतं तर काही पण झालं असतं. लोकांनी 15-15, 10-10 हजार रुपये पेड नसते केले इंग्लिश
शिकण्यासाठी. आता तू म्हणसा तू मी का फ्री शिकवत आहे? अरे मी तुमच्यासारखाच एक विद्यार्थी, माझ्याकडे जे आहे ते मला तुम्हाला द्यायचंय म्हणून मी फ्री शिकवत आहे. मला दुसरं काहीच नाही, मला काही नकोय, पण तुम्ही शिकले पाहिजे हे माझा उद्देश आहे. माझा उद्देश एकच आहे की आपल्या महाराष्ट्रामधला प्रत्येक व्यक्ती हा इंग्लिश बोलला पाहिजे. या व्यतिरिक्त मला काही नकोय. ठीक आहे, तुम्ही फक्त शिका. आणि मी असा कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे माहिती का? हा कंटेंट खूप महत्वाचा, इतका भारी कंटेंट आहे ना, असं कोणीही तुम्हाला शिकवलं, पैसे देऊन पण तुम्हाला कोणी असं शिकवणार नाही. अशा पद्धतीचं तुम्हाला मी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. तर बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.